माझा नमस्कार. मी विनीत बिसेन. आज मी आलो आहे नागपूरच्या मावजरी गावामध्ये. या गावामध्ये आपण लोकांच्या काही समस्या ऐकणार आहोत आणि त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी या गावाचे सरपंच श्री प्रमोद राऊत सर यांच्याकडे जाणार आहोत. त्याआधी आपण या गावाच्या लोकांच्या समस्या जाणून घेऊया. तुम्हाला काय समस्या आहे गावामध्ये? घरकुलचा आता एवढ्या वर्षापासून आम्ही राहून राहिलो इथं, पण घरकुलचा आतापर्यंत आता नंबर आमचा आलेला नाहीये आणि म्हणतात का म्हणजे झुडपी जंगल मध्ये आहे भाव. तर आम्ही कसं करावं मग? आता एवढ्या वर्षापासून आम्ही फोटिंग वगैरे करून राहिलो. आता बाबाच्या हाती भेटलं घरकुल, पण आमची आता मुलं बाळ आता मोठं झालेली आहे, तर त्याचं काहीतरी समाधान झालेलं पाहिजे ना. अच्छा, या विषयावरच आपल्याला त्याविषयी आणखी तुम्हाला काही कचऱ्याची गाडी वगैरे बरोबर आहे? कचऱ्याची गाडी शनिवारी आणि मंगळवारी येते, बाकी दिवस नाही येत. पण ते परिस्थिती कसं म्हणजे कचरा तर लोक फेकणारच आहेत ना. मग असं आहे ना, दररोजच्या नळ वगैरे बरोबर येतात रोज? हा, नळ वगैरे आता पाण्याची हे थोडी हे झाली होती, तर सरपंचांनी करून दिलं तर आता येऊन राहिलं म्हणे. आपला सरपंचाचा रिस्पॉन्स चांगला आहे ना? हो, चांगले. चला, धन्यवाद. क्या समस्या है? फैमिली ज़्यादा होने के कारण हमारे घर पे वापर नहीं हो पा रहा. मेरे बच्चे छोटे छोटे, 2 बच्चे मेरे, भैया की फैमिली है, मम्मी पापा है, छोटा सा रूम है. अच्छा, 2 घर के बीच पे हमारी यानी कि फैमिली बड़ी है, तो वापर कुछ भी नहीं हो पा रहा है. जैसे कोई रिलेटिव आए, कोई सो नहीं सकता, तुरंत आते तुरंत ही वापस चले जाते. आपकी समस्या क्या है? मेन समस्या यही है कि जगह होना और घरकुल का लागू कर. अच्छा, घरकुल लगाना. आपकी भी समस्या घरकुल लगा? जी जी, ठीक है, धन्यवाद. अपनी समस्या ये है कि साला अभी 40-50 साल से यहाँ में रह रहे हैं. अच्छा ये देखो झोपड़े में आज तक के रह रहे हैं हम लोग. अच्छा हाँ? ना घरकुल का नाम आते सारे वापस जाते हैं, अच्छा कोई ध्यान देते नहीं यहाँ. अच्छा, घरकुल का ही नहीं हो रहा. मेन मुद्दा अपना घरकुल का है. घरकुल का- इधर के दोनों तीनों घर, आपका भी हाँ. घरकुल का मेन है. नहीं, 21 साल से अपन ने नाम डाले, घरकुल नहीं आ रहा है. नहीं आया, 40-50 साल हो गए हमें. अच्छा, घरकुल ही नहीं हो रहा है. नहीं होता है. और कुछ समस्या अपनी? समस्या कुछ नहीं है, बस यही है. घरकुल का मेन मुद्दा है अपना. ठीक है, धन्यवाद. क्या समस्या है आपकी? घरकुल की समस्या है. हो ना. कब से आपका घरकुल नहीं आ रहा है? वो दिन हो गए, 30 साल हो गए. आपने घरकुल डाला था क्या? ये डाला तो नहीं, डाले नहीं. पर अभी तो घरकुल आया नहीं. 30 साल से अपना घरकुल आया नहीं. आपकी भी घरकुल की समस्या चल रही है. और क्या समस्या अपने को घरकुल के अलावा? ये घरकुल की समस्या है, बाकी तो मेन अपनी घरकुल का ही मेन. ठीक आहे, धन्यवाद. जेव्हापासून आपल्या गावाचे सरपंच प्रमोद राऊत झाले तेव्हापासून आपल्या काही समस्या निर्माण झाल्या? नाही, समस्या तर काहीच नाही, पण एवढ्यानी छान आहे की सगळी व्यवस्था सुविधा, लाईट म्हणा, पाणी म्हणा किंवा सगळं व्यवस्थित आहे. आज एवढी कंडिशन आपल्या गावाची एवढी म्हणजे नाजूक असताना पण तरी पण सरपंचांनी आपल्या गावामध्ये जे पाणी एवढ्या आजूबाजू आपल्या गावाच्या आजूबाजू जे गाव आहे जसं पेटरी, बोरगाव आहे, ह्या गावामध्ये 3-3 दिवस नळ नाहीत, पण आपल्या मावरझरीमध्ये कंटिन्यू रोज नळ आहे. कितीला नळ येतं सकाळी? सकाळी मॉर्निंगला 8ला नळ येतात आणि सायंकाळी बरोबर 8ला नळ येतात. आणि पाण्याचं तर काही टेन्शन नाही. एवढं राहून पण पाणी रोज येतात. हा, एवढा मोठा उन्हाळा गेला पण असं कधी पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही झाला. एवढ्यानं चांगलं काम करत आपल्या गावाचे सरपंच. खूप बेस्ट, एक नंबर. या आणि विषयावरून दादाला तुम्ही काय म्हणणार? आम्ही तर खूप आभार आणि धन्यवाद मानू त्यांचे. अच्छा, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आलो होतो नागपूरच्या मावजरी गावामध्ये. या गावामध्ये आपण लोकांच्या काही समस्या ऐकून घेतल्या आहेत, त्याबद्दल आपला त्या गावामध्ये सरपंच श्री माननीय राऊत साहेबांकडे आलोय. त्या साहेबांना आपण ओळखून घेऊया या समस्या. नमस्कार, मी प्रमोद श्यामदेव राऊत. मी मावागरी गावात सरपंच मागच्या 3 वर्षापासून माझ्या कार्यकाळाला 3.5 वर्ष आता झालेले आहे. आम्ही इथे पुरेपूर कामं करायचा प्रयत्न माझ्या वतीने, आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने करायचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी गावकऱ्यांच्या काही समस्या आहेत त्याबद्दल आम्ही आता चर्चा करू. काही शासनाकडून काही आमची अपेक्षा आहे ते या व्हिडिओ मार्फत आपल्याला कळू. आमच्या समस्या अशी आहे गावातल्या आपण चालू ऐकून घेतो की लोकांना असं म्हणणं आहे त्यांचे घरकुल नाही. तर मागे 30 वर्षापासून घरकुल अप्लाय केला आहे, पण ते घरकुल येत नाही. तलाव साईडचं भाग तिथे विशेषतः म्हणजे त्याबद्दल सांगायचं असं आहे की ही झोपडी जंगलाची जागा आहे ती. आणि त्यावर सरकार कोणत्याही प्रकारची योजना ते आपल्याला राबवू देत नाही. झोपडी जंगल अनेक वर्षापासून ते बसलेले आहे. त्यांना 25 ते 30 वर्ष तिथे वसाहत झालेली आहे. परंतु आम्ही आता शासनाला कलेक्टरपासून ती मागणी केली की त्यांना पट्टे वाटप करा. परंतु शासनाकडनं असं म्हणणं आहे की जी आबादी आहे तिथे आम्ही पट्टे वाटप करू शकतो, परंतु झोपडी जंगलमध्ये याचा कोणताही प्रकारचा कायदा नाही आहे. महाराष्ट्र शासनाने काही त्यावर एक प्रोग्राम काढून असं आश्वासन दिलं. त्यामुळे तिथे घरकुल नाही झाले. बाकी अन्याला जे गावातले घर आहे ते अन्याला पुरेपूर आता करायचं प्रयत्न सुरू आहे. काही कामाची शिवाय
लोकांची ते समस्या होती, भरपूर लोकांना मी विचारलं नाही, त्यांची समस्या अशी काही भरपूर त्याच्यावर मी माहिती पडलं की गोपी जंगलमध्ये आहे, त्या कारणाने होत नाही. आपण तरी यावर प्रयत्न सुरू आम्ही वारंवार ठराव दिलाय, आम्ही कलेक्टर साहेबांना ठराव दिलाय, महाराष्ट्र शासनाला दिलाय. तर ते कायदे नसल्यामुळे त्यांना म्हणजे ते आता प्रयत्न करून राहिले असं आपण वारंवार ते उत्तर देऊन राहिलं. कारण की आमचं म्हणणं येतच आहे शासनाला की ते 25 ते 30 वर्षापासून तिथं बसलेले आहेत. तर आता त्यांना तुम्ही पट्टीवाटावर ठेवून द्या, म्हणजे आम्ही जगदी सँक्शन करून त्याच्यासमोर आणि आपण गावाला येणाऱ्या काळात आपण काय काय करणार बघा. एवढं काय करणार माझ्या गावात आता मी आलो, मी तुम्हाला आता थोडक्यात एक सांगतो. 2023 जानेवारीपासून मी माझ्या कार्यक्रम सुरू झाला. आम्ही इथे गावात कोणतंही इलेक्शन नव्हतं, मी अनुभव मला लोकांनी सरपंच म्हणून आमच्या पूर्ण बॉडीला सरपंच म्हणून सरपंच आणि सदस्य म्हणून इथे निवडणूक झालेली नाही. आम्ही सर्वांनी सहमत केलं गावालाही आणि मला तो बदला मला दिला. त्यानंतर कुंदाताई राऊत ही माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहे, त्या माझ्या बहीण आहे. आणि त्या आमचं म्हणजे गावात एक प्रॉपर असल्यामुळं अनेक अशा योजना, नवीन पाण्याची पाईपलाईन, पूर्ण शाळा जीर्ण झालेली होती. इथे 4 खोल्या नवीन बांधकाम, मारू असे आणि पूर्ण पाईपलाईन गावाची, विहिरीचे खोलीकरण असे अनेक प्रकारचे कामं. काही देव घ्यावा याच्यात बिरसा मुंडा आमच्या गावात बिरसा मुंडाची भिंत होती, त्यालाही आम्ही जागा देऊन सौंदर्यीकरण कुंदाताई मार्फत छत्रपती शिवाजी महाराज आधी होतं ते जीर्ण अवस्थेत होतं, त्यालाही काही पण तिथे अनेक असे कामं तुम्हाला आता गावात तुम्ही हे कराल तर जागोजागी रोड, नाल्या, नवीन पाईपलाईन, नळ योजना सर्व आम्ही पूर्ण केलेलं आहे. मुख्य जे काम आमच्या इथे जे मी आता अनेक वर्षापासून आम्ही लोकवस्ती वारंवार हे आहे की आमच्या इथे स्मशान घाट नाही आहे. त्यासाठी आणि मावळदरी हे गाव उभेपूर झुडपी जंगल जागेने आजूबाजूला पूर्ण परिसरात झुडपी जंगल आहे. आणि आम्ही शासनाला आतापर्यंत 3 वर्षाच्या काळामध्ये मी 2दा त्यांना प्रस्ताव पाठवले की आम्हाला जागा द्या 2 एकर. आम्ही इथे स्मशान घाट टाकू, परंतु ते पुन्हा कायदा तो आड येते का झोपी जंगलची ज्यादा संपर्क भेटला नाही गेले. तरी आमचा प्रयत्न सुरू करायला आता जे कागद वगैरे ठेवले हे सगळं झोपी जंगलची ते फायली खाली ठेवलेली आहे. त्यांनी काही टिलिंग वापस पाठवले की झोपू बहुत पुन्हा पाठवले. सो मुख्यतः प्रश्न आमच्या स्मशानभूमीच्या गावामध्ये आताच्या व्यवस्थित चालली आहे. आणि आपल्या युवाचा पण प्रश्न असा होता की गावात व्यायामशाळा झाली पाहिजे. त्या जागी आता नवीन हॉस्पिटल आपण तिथे दिलं, स्थलांतरित केलं. तिथे जुनं हॉस्पिटल होतं, त्या जागी आम्हाला व्यायामशाळा ओपन करून मी सांगणार. ते व्यायामशाळा आमच्याकडे आहे, पण ते छोटी आहे म्हणणे आहे. आधी मी आलो तेव्हा ते बंदच होती ती, आणि पूर्ण व्यायामशाळेचं सामान शाळेत ठेवलं. तुम्ही त्याला कोविंग वगैरे करून पूर्ण सामान त्या व्यायामशाळेमध्ये फिटिंग केलं. आता सध्या फॅन मीटर वगैरे घेऊन सर्व इथे काही मुलं करतात. मुलांची अशी विनंती आहे की मोठे थोडेसे ते जे जुनी ते इमारत आहे, जे नवीन नादा जे दवा आम्ही स्थलांतरित केलेलं आहे, तिथे शासनाला आपण मागणी लायब्ररी केली आहे. कारण की एक आता कॉम्पिटेटिव्ह एकदम छोट्या मोठ्या जे असतात त्याच्यासाठी मुलांना तिथे लायब्ररी एक असणं हे आवश्यक आहे. कारण की मुलं आता लायब्ररी नागपूरला जातात, 3,000 रुपये लायब्ररीचा घ्या. तिथे आपण मागणी केली आणि ते सँक्शनही झालं. ती आता फक्त त्याचं थोडंसं काही CS वगैरे व्हायचे आपण अडकलेलं आहे. येणाऱ्या 3-4 महिन्यांची किंवा 6 महिन्यांची ते लायब्ररी आम्ही सुरू करू. आणि तिथे आम्ही विशेषतः त्या एस्टिमेट मध्ये आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या पुस्तकं सुद्धा घेतलेल्या आहे. म्हणजे काही आपण मागणी केली आणि काही एस्टिमेट मध्ये बनवून घेतले आहे. तर ते लायब्ररीचं घेऊन आणि भविष्यात आम्ही तिथे हॉल वगैरे बांधून तरी नक्की घेतले. धन्यवाद. आणखी आपला मंदिराचा प्रश्न होता की लोकांनी म्हणा की त्यांनी दाराला निघेले निघण्यात दिले आम्ही, पण आता त्यावर रोज काही येत नाहीये. तर वस्तीची तर ते मुलं आले होते. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं तर त्यांनी की दादानी यांना सांगितलं मी करून देतो म्हणून. त्यांना सांगितलं की दिवाळीची आधार करून देते. तर ते काही केस वगैरे काही त्याचं टेक्निकल बाकीचे आमच्याकडे बनलेही आहे आणि सर्व क्लिअर झालेलं. ते आता 2-3 महिन्यांची त्या मंदिरावर हनुमान मंदिर ते जुनं आहे वस्तीमध्ये म्हणजे वरती तिथे त्यांना 200 फुटाचा हॉल म्हणजे स्लॅब करून द्यायला. तर त्याची एक समी केली आहे. बाकी तुम्ही गावात अगर गावात जे जुनं जे गाव आहे तिथे तुम्ही विहार म्हणा, राम मंदिर म्हणा, प्रत्येक ठिकाणी काम झालेलं आहे. तिथे काही काम करताना अडचणी येत असतात आणि त्याचं अडचणीचं मुख्य कारण म्हणजे ते झोपडी जंगल असतं. तुम्हाला माहिती असेल की झोपडी जंगलामध्ये शासनाला पण वापरला.
यावर आपण मत काय आणखी आपल्या गावात आणखी काय काय डेव्हलपमेंट झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या मला सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगितलं की सनशाईन घाट हे तर मला म्हणजे आमच्या गावाला एकदम प्रायोरिटीवर ती व्यवस्था होणं अत्यंत गरजेचं आहे ते मलाही समजते. दुसरी गोष्ट म्हणजे प्लेग्राऊंड इथे पाहिजे नाही मुलांना खेळण्यासाठी. ही जागा आहे त्या मार्फत आम्ही मागणी केली आहे की आम्हाला सौंदर्य करण्यासाठी किंवा मी मुसळधारी कामं माझ्या सामान्य खंडामधून मी करायचा प्रयत्न करतो. शाळा असो आरोग्य विभाग असो आमच्या आरोग्य केंद्र जे आहे त्याला तुम्हाला माहिती देतो की त्यांना महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र क्रमांक आलेला आहे. मला ते काल मी फीडबॅक घेतला आम्हाला लोकांनी सांगितलं महाराष्ट्रातून तर तिथे आम्ही मिस्टर सारे म्हणजे जिल्हा परिषद मार्फत जे सोयी केल्या त्यानंतर आम्ही तिथे ग्रामपंचायत सामान्य फंडामधून दुसऱ्या साऱ्या गोष्टी तिथे प्रोव्हाइड केल्या आहेत. काही वेळी अडचण असली तर आम्ही त्यांची नक्की पूर्ण करतो. तुमच्यावर माझा फीडबॅक खूप लोकांना छान आहे गावामध्ये कारण मी फीडबॅक दिला सर्व लोकांचा सर्व कामं बरोबर झालं पण लोकांचं इतकंच म्हणणं होतं घरकुलची योजना ते थोडा प्रॉब्लेम ते इथे तो प्रॉब्लेम आहे. बाकी इथे गावात जे जुनं गाव आहे तिथे घरकुल ते आम्ही दिलेले आहे. त्याला आता प्रधानमंत्री आवास योजनेने त्यांनी 27 प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि तिच्यामध्ये फक्त 3 मध्ये तेवढी टिकली आहे काही जागेबद्दल वगैरे. तर त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा फेर मी मोजणी आणि ते तपासणी करावून अर्ज पाठवतो. आणि आता मी आपण तलाव नावचे तलावातला तो तलाव मी बघितला माझं असं म्हणणं आहे की त्यावर आपण सौंदर्यीकरण करून त्याला पर्यटनाला चालना देऊ शकतो का? हो त्यामुळे मी तुम्हाला सांगू की आम्ही काही जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष असताना तिने प्रस्ताव पाठवायला लावला होता मला आणि ते 2 कोटीचं प्रपोजल बनवून जिल्हा परिषदनी त्यांचं वेगळं डिपार्टमेंट असते त्यांचं विज्ञान ऑफिस आहे पटबंधारे विभाग त्यांना जिल्हा परिषदेने त्यांचा प्रस्ताव पाठवला पण ते मला मग ते प्रशासन वगैरे जिल्हा परिषद वाटतं मदत थांबली नाही तर आम्ही 2 करोडची मागणी तिथे सौंदर्य करण्यासाठी मागतो. त्याने पर्यटनाला चालना मिळू शकते आणि गावाला रोजगार पण मिळू शकते. त्या दिशेने आमची पाऊल सुरू आहे. जेवढे माझ्या कार्यकाळात जेवढे कामं मी करू शकतो आणि मी बघितलं असेल की तुम्ही गावात घुमलं तर तुम्हाला म्हणजे 10 पैकी म्हणून वाटेल की एक जग असं म्हणत असेल की सरकार आम्हाला येते. मला पूर्ण फीडबॅक मला लोकांना गरज झालं त्या गोष्टीवर कारण मी विचारलं सर्व लोकांना मला पूर्ण सर्व गरज लोकांनी मला फक्त लोकांची मागणीच होती ती घरकुलच्या बद्दल मला तिथं त्यावर माहिती नव्हतं. जिथे विषय तो तिथे लढवलाय आणि आता मध्ये गेल्यामुळे आणि हे सर्व करत असताना जे लोकांचा फीडबॅक तुम्हाला भेटला याच्यामध्ये सर्वप्रथम मी याचं हे जे पुन्हा एका उपाध्यक्ष तिथे एवढा म्हणजे बरे खूप चांगलं ग्रामपंचायतला आपलं तिथे जे स्वतःचं गाव असतं तो भरपूर दिला. दुसरं म्हणजे माझे जे सहकारी ग्राम उपसरपंच रवी भाऊ जामकडे त्यांचं सहकार्य मला नेहमी राहते. माझे सदस्य जे बाकीचे 9 सदस्य आहेत त्यांचं आणि सर्वात म्हणजे कर्मचारी काम करणारे तात्पर्य आहे की म्हणजे ते सांगितलं की काम करतं म्हणजे रात्र उरून कुठे पाण्याचा अडचण त्याला तिथे सगळं तुम्हाला सांगितलं असेल. हो पाण्याची नाही काम केलं तिथे दुसऱ्या दिवशी त्यांचं पाणी झालं म्हणून मी माझे कर्मचारी माझे उपसरपंच माझे सभापती माझे सचिव ग्रामपंचायतले त्यांना मी याचं सर्व श्रेय देणार. तसं आता वल्ली गावामध्ये उपक्रम सुरू झाले 2 वर्षापासून ते महिला कमांडर म्हणून आपल्याला काय वाटते आपल्या गावात पण सुरू झालं पाहिजे गावात सुरक्षा राहिली पाहिजे. बघा असा विषय आहे की काही ठिकाणी अवैध दारू विक्री गावात आधी होत होती बरोबर आणि तिथे ते प्रमाण वल्ली जास्त होतं कारण तिथला सरपंच सोपली गावांडे आहे त्यांनी तर त्यांनी कमांडो अशी महिला कमांडो विंग बनवली आणि ते बाकीचे फूड कार्याचे कमांडो विंग करतात. तर आता आम्ही मला जे झालं आम्ही आता बंद केलेलं आहे तरी कुठे काही होतं नव्हतं असेल तर ते माझ्या कानावर अजून बंद आलेलं नाही. या संदर्भात मी त्याच्या मी इन्स्पायर झालोय त्या महिला कमांडो आणि मी आमच्या महिलांना सर्व एकदा त्यांची मिटिंग घेऊन मी त्यांना सांगितलं तुम्हाला महिला कमांडो होऊन घे आणि तुम्ही रजिस्टर करा आणि त्यामार्फत गावात काय समस्या विविध कामं आपल्याला लागणार आहेत हे त्याच्याबद्दल नक्की मी त्याचा म्हणजे समाविष्ट असू आणि आम्ही आमच्या गावात महिला कमांडो घेऊन तयारी त्या अनुषंगाने गावात सुरक्षा पण हो त्या दिवसात मी नक्की आणि महिलांमध्ये काम करण्यामध्ये नेहमी पुढं 2 माणसाविषयी पुढं असते तर त्यांना जे काम सोपवलं ते चांगल्या बाकी जे आम्ही करायचा प्रयत्न करून झालो की गावाला जसं विकसित करता येते माझ्या गावाला आता मेन टार्गेट आहे की मला शमशान घाटावर काम करून गावाला शमशान घाट हे माझ्या आता जीवन लागले. गावात आणखी आम्ही कोणते योजना करतात गावामध्ये बघा आम्हाला जिल्हा परिषद मार्फतच जास्त करून आम्हाला फंड आलेला आहे आम्हाला येते शाळेवरती आमच्या शिक्षण विभागातर्फे आता
आम्हाला रूम वगैरे काही असं मी तुम्हाला सांगितलं तर आम्ही पुष्कळ सारे कामं आता तर काही सामान वगैरे लागले तर आम्ही पुरवठा अंगणवाडी असो की जिल्हा परिषद शाळा असो किंवा आरोग्य विभागात होतो. बाकी आम्ही आमची ग्रामपंचायतीच्या आम्ही त्यांना वगैरे खूप सहयोग करून त्याचे काही मदत लागेल राबवतो. बाकी तर आहे बाकी आजूबाजूला सिटीला लागून असल्यामुळं सर्व काही काम व्यवस्थित आहे. असं मुलं आणि बरोबर आता काही पायामुळे देवदरीचं मोठं आहे जे ग्रामपंचायत आम्ही सॉल्व करू शकतो. जिल्हा परिषद हे आता मोठ्या जे ऑथॉरिटी आहे केंद्र महाराष्ट्र शासनाने काहीतरी करून की आमच्या गावात बेरोजगारीचे प्रमाण मुलं आता जे फॉरेस्टचे जे आहे तिथे जातात त्यांना 12,000 रुपये सॅलरी आहे. आता एक लग्न झालेला माणूस 12,000 कसं सर्वे करत याच्यापासून आम्ही निवेदन दिलं त्यांच्या DFO साहेबांना त्याची आरोग्य आहे त्यांना की 12,000 रुपये कमी होऊन द्यायला सॅलरी ॲटलिस्ट जो बेसिक मिनिमम सॅलरी जी आहे तर 15-17,000 काहीतरी आहे. खासदार साहेब काम कुमार करतो त्यांना तो मिटिंग वगैरे मुलांची तर ते आम्ही वर्कआउट करून पण वरच्या सांगण्याचं असं जे आहे की त्यांनी रोजगारीवर काही करावं लागेल. आता वाटते गावात तुम्ही गावोगावी झालं तर तुम्हाला रोजगारी ह्याचं मॅनेजमेंट असेल आमच्या गावात पाहिजे ते 100 मुलं बेरोजगार सर्वच ठिकाणी त्याच्यावर काही ना काही व्यवस्था आणि करायला पाहिजे. ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद मी आले